नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन 2025 या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्रामध्ये अति पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये अति पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पालघर हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये अति पश्चिमेकडचा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, महाराष्ट्रामधलं बघा अस्तंभा हे महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यामधील अस्तंभा हे महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील अस्तंभा बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं एक महत्त्वाचं शिखर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पुणे ते मुंबई बघा या ठिकाणी बोरहा घाट लागतो। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 4 पहा, गायखुरी व आंबागडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? गायखुरी व आंबागडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील गायखुरी व आंबागडचे डोंगर बघा भंडारा या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणतं ठिकाण हे प्रसिद्ध आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणतं ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महाबळेश्वर बघा हे ठिकाण महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ते प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, भीमाशंकर बघा या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 7 बघा, नळगंगा, काटेपूर्णा, बाणगंगा बघा या ठिकाणी काही नद्या आहेत, या सर्व नद्या कोणत्या एका नदीच्या उपनद्या? काटेपूर्णा, नळगंगा, बाणगंगा बघा या ठिकाणी नद्या आहेत, या नद्या खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या उपनद्या आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पूर्णा या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक 8 पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणतं आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे म्हणजे बघा भीमा नदीखोरे हे महाराष्ट्र राज्यामधलं बघा दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? जालना बघा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जालना बघा हे शहर कुंडलिका नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, हीरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? बघा, हीरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील हीरक महोत्सव बघा हा प्रामुख्याने 60 वर्ष पूर्ण झाल्यावर हीरक महोत्सव हा साजरा करण्यात येतो। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा पोलीस भरती बघा आपल्याकडे अतिसंभाव्य बघा 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे, त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत। तुम्हाला सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF मिळेल, मराठी व्याकरण तुम्हाला सर्व काही IMP PDF मिळून जातील। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, साने गुरुजी यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? साने गुरुजी यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 माणगाव या ठिकाणी बघा साने गुरुजी यांचे या ठिकाणी स्मारक आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, नायगाव मयूर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील बीड या जिल्ह्यामध्ये बघा नायगाव मयूर हे अभय अरण्य आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे? बघा गोंडावणा विद्यापीठ बघा महाराष्ट्र राज्यामध्ये गडचिरोली या जिल्ह्यामधले या ठिकाणी एक ते प्रमुख विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा पानशेत हा महाराष्ट्र राज्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पानशेत बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा पानशेत हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सालवर्डे हे महाराष्ट्र राज्यामधले गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा सालवर्डे बघा हे महाराष्ट्र राज्यामधले बघा गरम पाण्याचे झरे तर या ठिकाणी अमरावती या जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 16 बघा बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा बालक्रांतिकारक बघा शिरीष कुमार यांचं स्मारक बघा नंदुरबार या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 18 पहा बॉम्बे हाय हे खालीलपैकी कशाच्या बघा खनिज उत्पादनासाठी निगडित आहे? बॉम्बे हाय हे पुढीलपैकी कोणत्या एका खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा बॉम्बे हाय बघा हे प्रामुख्याने पेट्रोलियम बघा या खनिज उत्पादनासाठी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा मराठवाड्यामधील बघा वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 परळी हे बघा मराठवाड्यामधील या ठिकाणी प्रमुख एक औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे। बघा प्रश्न क्रमांक 20 बघा माझगाव डाक हे खालीलपैकी काय आहे? माझगाव डाक हे खालीलपैकी काय आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर माझगाव डाक बघा हे जहाज बांधणी केंद्र आहे। बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहणाऱ्या नद्या आहेत? कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहणाऱ्या नद्या आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कोकणामधल्या बघा बहुतेक या नद्या पश्चिम या दिशेने वाहणाऱ्या त्या नद्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापनाही केली? बघा खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापनाही केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तर मोतीलाल नेहरू यांनी बघा स्वराज्य पार्टीची स्थापना त्यांनीही केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली? बघा महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केलेली चळवळ आहे? बघा सविनय कायदेभंग बघा ही चळवळ सन 1930 मध्ये बघा सुरू केलेली चळवळ आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा कलम 280 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? कलम 280 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? बघा कलम 280 बघा हे वित्त आयोग यांच्या संबंधीचं ते कलम आहे। प्रश्न क्रमांक 25 बघा भारतीय राज्यघटनेच्या बघा कलम 75 नुसार मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा भारतीय राज्यघटनेचा बघा कलम 75 नुसार मंत्रिमंडळ हे या ठिकाणी लोकसभेला या ठिकाणी जबाबदार असते। प्रश्न क्रमांक 26 बघा भारतीय बघा संविधानाप्रमाणे आणीबाणी खालीलपैकी किती प्रकारे अंमलात आणता येते? बघा आणीबाणी बघा प्रामुख्याने बघा 3 प्रकारे या ठिकाणी अंमलात आणता येते। प्रश्न क्रमांक 27 बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा सर्वात प्रथम घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा सर्वात प्रथम बघा घटना दुरुस्ती ही या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1951 या वर्षी बघा भारतीय बघा राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम घटना दुरुस्ती करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 28 बघा भारतीय बघा परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा भारतीय बघा परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार बघा असे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 29 बघा एक गाव एक पाणवठा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केलेली मोहीम आहे? एक गाव एक पाणवठा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केलेली मोहीम आहे?
बघा बाबा आढाव यांनी बघा सुरू केलेली मोहीम आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा मानवी शरीरामध्ये बघा एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात? मानवी शरीरामध्ये विचारले एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, एकूण 6 या ठिकाणी इंद्रिय संस्था कार्यरत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामध्ये बघा एकूण वजनाच्या खालीलपैकी किती टक्के पाणी असते? बघा मानवी शरीरामध्ये बघा वजनाच्या एकूण बघा 17% पाणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र? बघा हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र होय? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ॲस्ट्रिओलॉजी बघा या शास्त्रामध्ये बघा हाडांचा अभ्यास केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक 33 बघा वनस्पती रात्रींच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? वनस्पती बघा रात्रींच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, कार्बन डायऑक्साईड वायू हा बघा कार्बन डायऑक्साईड हा वायू वनस्पती रात्रींच्या वेळी या ठिकाणी सोडत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? बघा जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने बघा ऑक्सिजन या वायूचा शोध लावलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले प्रथम कमाल जमीन धारण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आला होता? बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात प्रथम कमाल जमीन धारण कायदा बघा सन 1962 वर्षी बघा हा कायदा संमत करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे? बघा पाडेगाव या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बूस्टर हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहतात? बघा बूस्टर हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर बूस्टर बघा हे थंड वारे न्यूझीलंड या देशामधून बघा हे प्रामुख्याने वारे वाहतात। प्रश्न क्रमांक 38 बघा आतिश बघा सर्वात जास्त बघा पर्जन्याचे प्रमाण असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा पर्जन्य म्हणजे पाऊस बघा सर्वात जास्त बघा पावसाचं प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये असते? बघा सर्वात जास्त बघा हा पाऊस हा मेघालय या राज्यामध्ये बघा सर्वात जास्त हा पाऊस पडत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचं मुख्य पीक खालीलपैकी कोणतं आहे? भारताचं विचारले मुख्य पीक खालीलपैकी कोणतं पीक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, तांदूळ बघा हे भारताचे या ठिकाणी मुख्य पीक आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा राजस्थानामध्ये बघा खेत्री हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे? राजस्थानमधलं बघा खेत्री हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचं आहे? बघा खेत्री बघा हे ठिकाण तांबे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंडियन एअरलाइन्सचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? इंडियन एअरलाइन्सचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा नवी दिल्ली या ठिकाणी बघा इंडियन एअरलाइन्स या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बंगालची बघा फाळणी लॉर्ड कर्झनने खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? बघा लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा लॉर्ड कर्झनने बघा बंगालची फाळणी सन 1905 या वर्षी बंगालची फाळणी ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ खालीलपैकी केव्हा केला? बघा महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ हा खालीलपैकी केव्हा केला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 12 मार्च सन 1930 बघा या दिवशी महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ हा केला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ट्रिब्यून हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? ट्रिब्यून या नावाचं वर्तमानपत्र बघा खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? बघा ट्रिब्यून बघा हे वर्तमानपत्र लाला लजपत राय यांनी बघा ते सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1909 मध्ये बघा नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणी केला? बघा सन 1909 मध्ये नाशिकचा कलेक्टर बघा जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणी केला होता? बघा अनंत कान्हेरे यांनी बघा सन 1909 मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, BSF या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, BSF या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, BSFची बघा स्थापना सन 1965 या वर्षी BSF या दलाची स्थापना ही झालेली आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राने बघा भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापले? बघा, महाराष्ट्राने बघा भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील 9.36% बघा एवढं क्षेत्र हे महाराष्ट्राने भारताचं एवढं क्षेत्र हे या ठिकाणी व्यापलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा, 16 सप्टेंबर या दिवशी बघा जागतिक ओझोन दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नॉर्वे बघा या देशाला मध्यरात्रींचा सूर्यांचा देश या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा, सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह म्हणजे बघा शुक्र हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महसूल वर्षाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून होते? बघा, महसूल वर्षाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून होते? बघा, 1 ऑगस्ट बघा या दिवसापासून महसूल वर्षाची या ठिकाणी सुरुवात ही होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गडचिरोली हा जिल्हा बघा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर ते पणजी बघा कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, कोल्हापूर ते पणजी बघा फोंडा हा घाट लागतो. बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती शहरे हे गोदावरी नदीच्या काठावर आहेत? बघा, खालीलपैकी कोणती शहरे आहेत जी शहरे गोदावरी नदीच्या काठावर आहेत? बघा, नाशिक, नांदेड, गंगाखेड वरीलपैकी बघा सर्व शहरे ही गोदावरी नदीच्या काठावरची शहरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे? बघा, उजनी बघा हे धरण भीमा नदीवरचं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केळी उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, केळी उत्पादनामध्ये बघा देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे महाराष्ट्र बघा हे राज्य देशामध्ये केळी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत बघा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवना बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलिबाग हे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे? अलिबाग हे कोणत्या एका जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे? अलिबाग बघा, अलिबाग बघा हे रायगड या जिल्ह्याचं बघा या ठिकाणी मुख्य ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वतंत्र भारताचा पहिला व शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? बघा, सी राजगोपालचारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडिया विंग्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया विंग्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, मौलाना आझाद इंडिया विंग्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, हा प्रश्न आपल्याकडे झाला होता तर सन 1951 बघा या वर्षी सर्वात प्रथम भारतीय संविधानामध्ये बघा घटनादुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? बघा, मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे बघा यकृत बघा ही ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ती ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लशी शोधून काढली? बघा, एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लशी शोधून काढली? बघा, त्यांनी बघा देवीची लस शोधून काढली होती.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लाल रक्तपेशी एकूण किती दिवस जगतात? बघा, लाल रक्तपेशी एकूण किती दिवस जगतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा पोलीस भरती बघा अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण असेच बघा IMP प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.